स्वारगेट बस स्टँड परिसरातल्या बलात्कार प्रकरणावरनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। वसंत मोरेंच्या नेतृत्वात स्वारगेट बस स्टँडवरती आंदोलन झालं। यावेळी वसंत मोरे आणि इतर आंदोलनकर्त्यांनी एसटीच्या सुरक्षा रक्षक कार्यालयाची तोडफोड केली। आंदोलनकर्त्यांनी कार्यालयाच्या काचा फोडत जोरदार घोषणाबाजी केली। अखेर पोलिसांनी वसंत मोरेंसह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। 4 शिवशाहीच्या गाड्या दाखवा, 100% सुरक्षा कर्मचारी याच्यामध्ये सहभागी असणार। बस जे आता लावून ठेवलेल्या लॉजिंग केले तिथे चला, 100% पोलीस स्टेशन आहे, एसीपी ऑफिस आहे। तुम्ही एसटी बघा त्या समोर, तुम्ही त्या सगळ्या एसटी बघा। आणि स्वारगेट एसटी बस स्टँड परिसरामध्ये घडलेल्या घटनेनंतर काही महत्त्वाचे सवाल उपस्थित झालेत। न्यूज 18 लोकमतचे हे सवाल आपण पाहूया। बंद बसमध्ये कंडोम कसे काय सापडतात? बंद बसमध्ये दारूच्या बाटल्या कुठून आल्या? बंद बसमध्ये एखाद्या महिलेची साडी कशी आढळते? बस स्थानकाची यंत्रणा नेमकी काय करते? सुरक्षा रक्षक रात्री नेमके असतात कुठे? बंद बसेसकडे आगार व्यवस्थापकांचं लक्ष नाही का? हाही महत्त्वाचा सवाल या घटनेनंतर उपस्थित झालाय।